ये है खबरों की खबर और आप देख रहे हैं खबरों की खबर टीव्ही। तिथे पाठवलेले आहे, त्यांच्या बाजूला बोलण्याची तुमच्यामध्ये हिम्मत नाही होती की साहेब हे जे सगळं चाललेलं आहे नियम बाह्य चाललेलं आहे, लोकांना कुठल्याही प्रकारच्या नोटीस नाही। म्हणजे आज येतो आणि कुणालाही माहित नाही आहे की आमच्या एरियातली रोड जे आहे ना ते 40 फीटची आहे, 60 ची आहे, 100 ची आहे की 200 ची आहे। म्हणजे हरसूल एरियामध्ये मागच्या वर्षी 100 मीटरचा रोड झाला आणि एक दिवस ते माहित घेऊन रिक्षामध्ये फिरत होते की अजून 100 मीटर पाहिजे। म्हणजे मागच्या वर्षी जे झालेलं आहे रोड वाइडनिंग सगळं झालेली आहे, लोकांनी आपल्या नवीन घर बांधलेले आहे, नवीन नवीन दुकान सुरू केलेले आहे आणि हे उठतात आणि सांगतात की आता आम्हाला अजून 100 मीटर पाहिजे करके। मग जालना रोडवर सगळं काढलं का आपण? सगळं काढलं का? ज्या प्रकारे गोरगरीब लोकांना तुम्ही एक दिवस अगोदर जाऊन एरो दाखवून की आता हे 16 मीटर, हे 15 मीटर, हे 5 मीटर हे जे केलेलं आहे, मग सगळ्यांसाठी का नाही केलं? कशाला थांबवले मोठे मोठे लोकांना? आणि गरीब लोक कुठे जाणार? मग आज तिथे त्यांच्या राहण्याची व्यवस्था काय केलेली आहे सरकारने, महानगरपालिकेने? त्यांच्या जेवणाची काय व्यवस्था केलेली आहे? रस्त्यावर सोडून टाकायचं? पैसे नाही आहे तुमच्या खिशात, भीक मागायला चालले तुम्ही। माझ्या सोबत होते अधिकारी, दिल्लीला मी गेलो होतो आता मागच्या आठवड्यात, तर भीक मागायला की आम्हाला आम्ही घर तोडलेले आहे, लोकांना रस्त्यावर आणलेले आहे, आता आम्ही गडकरी साहेब चालले की काही पैसे देता का आम्हाला रस्त्या बांधण्यासाठी? मग मुख्यमंत्र्यांकडे गेलं की आम्हाला पैसे द्या, याची प्लॅनिंग केली असती की आमच्याकडे आहे 100 कोटी, 200 कोटी, 500 कोटी आमच्याकडे आहे, आता आम्ही हे करणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आम्ही रोड बनवण्याचं काम सुरू करणार आहे। 3-4 महिने थांबलं असतं तुम्ही, पहिले पैसे आणले असतं, मग हे तोडफोड केली असती तर आम्हाला कळलं असतं की बाबा तुम्ही प्रामाणिक आहे। समजा सरकारने नाही दिलं पैसे, लाडली बहीणसाठी दारू हे करत आहे, आता तुम्ही पूर्ण शहर तोडून फोडून टाकलेला आहे, पैसे खिशात नाही आहे। समजा 2 महिने 3 महिने तुमच्या टेंडरिंग प्रोसेस मध्ये पैसे तुम्हाला कधी मिळणार हे माहित नाही आहे, तर आपण हे पावसाळ्याचे जे 3-4 महिने आहे ते लोकांना सवलत दिली असती की बाबा आम्ही पावसाळा संपल्यानंतर ऑक्टोबर मध्ये तोडफोड करणार आहे, आमच्या खिशात आहे, ज्या दिवशी आम्ही तोडफोड करणार त्याच्या 8 दिवसाच्या नंतर आम्ही तिथे रोड बनवण्याचं काम सुरू करणार। तर हे गुंडगिरी सुरू आहे।